नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी 2023चा खरीप पीक विमा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. कसा मिळणार आहे त्या संदर्भातीलच हा शासन निर्णय 30 सप्टेंबर रोजीचा, म्हणजेच आत्ता आपल्याला याच्यातनं कळणार आहे की 1927 कोटी रुपये जी काही रक्कम आहे ती राज्य शासन देणार आहे. आता याच्यामध्ये सर्वसमावेशक खरीप पीक विमा होता 2023 अंतर्गत 80 ते 110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110% जास्त जातीच्या नुकसान भरपाईची ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला अदा करायची आहे. म्हणजे हे बीड पॅटर्ननुसार हा पीक विमाचा मुद्दा होता. आणि जर 80% कमी नुकसान झाले असेल तर पीक विमा कंपनी देईल, आणि जर 110% झाले असेल तर त्याच्यात राज्य शासनाने अनुदान शेतकऱ्यांना देणार होतं. आणि त्याचनुसार आता राज्य शासन 1927 कोटी हे शेतकऱ्यांना देणार आहे. सविस्तरमध्ये जाणणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला तर मुळीच विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. निर्णयामध्ये सांगण्यात आलं आहे की ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनी सदर कंपनीने अनुषंगाने कृषी आयुक्तालयाची शिफारस यांचा विचार करता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2023मध्ये 80 ते 110 मॉडेलनुसार 110%पेक्षा जास्त नुकसान भरपाईचे दायित्व 1927 कोटी रुपये भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला खालीलप्रमाणे वितरित करण्याची मान्यता देण्यात आली आहे. ओके, याच्यामध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीनुसार हे जे काही टोटल 1254 कोटी आणि 3307 कोटी आहे, हे टोटल आता शेतकऱ्यांना 1927 कोटी जो काही डिफरन्स आहे हा राज्य शासन देणार आहे. आणि राज्य शासनाने ऑलरेडी त्याच्यासाठी प्रोसेस केली आहे. म्हणजे हे जे अनुदान आहे शेतकऱ्यांना आता मिळणार आहे. म्हणजे राज्य शासन याच्यात शेतकऱ्यांसाठी अनुदान टाकणार आहे. टोटल 3307 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. आता याची जी काही प्रोसेस आहे ती कशी मित्रांनो, की पीक विमा कंपनी बघा, पीक विमा कंपनी काय करते की शेतकऱ्यांना याच्यातनं जे काही प्रस्तुत रक्कम असणार आहे बघा, प्रस्तुत प्रकारे उपरोक्त वितरित करण्यात येणारा निधी खालील अटी आणि शर्तींनुसार तो मान्य असणार आहे. आता याच्यामध्ये पीक विमा योजनेची आखणी करताना 80 ते 10 मॉडेलनुसार जास्तीत जास्त नुकसानीची टक्केवारी 110%पेक्षा जास्त नुकसानीची फारशी उदाहरणे नसल्याचे दिसून आले. मात्र प्रस्तुत प्रकरणामधील नुकसानीचे प्रमाण 110%पेक्षा जास्त म्हणजे बऱ्याच ठिकाणी 200%पेक्षा जास्त असल्याचे दिसते. या संदर्भातील नेमक्या वास्तवाबाबत तपासणी करण्याची आयुक्तांनी दक्षता घ्यावी असं याच्यामध्ये त्यांनी सांगितले. तसेच मागील काही वर्षापासून तुलनेत अचानक नुकसानीचे प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणावर कसे काय वाढले याबाबत शोध आणि त्याच्यावर कार्यवाही करण्याचे त्यांनी याच्यातनं सांगितले. त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की सदरची खरीप हंगाम 2023च्या करता 110%पेक्षा जास्त नुकसानीच्या भरपाईसाठी दायित्व वितरित करण्यात येत असून वापर यापूर्वी इतर हंगामाच्या अनुषंगे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर प्रस्तुत बाबींवर होणारा खर्च खालील लेखाशीर्ष 2024-25 करिता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पामधून आहे. म्हणजे ऑलरेडी अर्थसंकल्पामध्ये याची मागणी आणि मंजुरी याच्यासाठी देण्यात आली होती. शासनाने याला देण्यासाठी दिरंगाई केली, तो त्यांचा कॉल होता. सदर निर्णयांवर वितरित करण्यात येणारा निधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मार्गदर्शक सूचना शासनाचे वेळोवेळी निर्देशित म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सांगितले की प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत हे आम्ही शेतकऱ्यांना देत आहोत. सो महत्त्वाचं म्हणजे आता शेतकऱ्यांना हे जे काही 2023चा खरीप पीक विमा आहे तो आता लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वितरित करण्यात येईल. सो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.